नमस्कार मंडळी, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी. नक्षत्र ज्योतिष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा अत्यंत पवित्र आणि शक्तीचा कालखंड आहे आणि आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा आपला विषय आहे एप्रिल 2026 मधील ग्रहगोचर आणि त्याचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम. मित्रांनो, प्रत्येक महिना काही ना काही बदल घेऊन येतो, पण एप्रिल 2026 हा महिना विशेष आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती, त्यांचे बदल आणि काही विशिष्ट योग हे सर्व मिळून जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात. चला तर मग सुरुवात करूया पंचांगापासून. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिलला चैत्र शुक्ल चतुर्दशी आहे आणि 30 एप्रिलला वैशाख शुक्ल चतुर्दशी आहे. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी एकाच तिथीचा प्रभाव आहे. ज्योतिषशास्त्रात हे एक विशेष संकेत मानले जाते. ही तिथी जरी काही प्रमाणात तीव्र असली तरी तिचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सुख, ऐश्वर्य आणि आनंदाचा ग्रह आहे. त्यातच नवरात्र सुरू असल्यामुळे या संपूर्ण महिन्यात एक नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच या महिन्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे देवीची उपासना. जे लोक आधीपासून देवीची पूजा करत आहेत त्यांनी ती अधिक श्रद्धेने करावी आणि जे अजून सुरू केलेले नाही त्यांनी आत्ताच सुरुवात करावी. कारण देवीची कृपा केवळ संकटातून बाहेर काढत नाही तर आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवते. आता आपण महत्त्वाच्या तारखांकडे पाहूया. 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे. हा दिवस अत्यंत शक्तिशाली आहे आणि विशेषतः काही राशींसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 14 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवशी सूर्य उच्च स्थितीत जातो. सूर्याचा उच्च असणे म्हणजे आत्मविश्वास, ऊर्जा आणि यश यामध्ये वाढ होणे. 19 एप्रिल हा दिवस देवीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विशेष पूजा केल्यास जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. आता ग्रहस्थितीकडे पाहूया. या महिन्यात काही ग्रह संपूर्ण महिना एकाच राशीत राहणार आहेत. गुरु मिथुन राशीत राहणार आहे, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत राहणार आहे. विशेष म्हणजे राहू आणि केतू हे एकाच नक्षत्रात स्थिर राहणार आहेत. याचा अर्थ जीवनात काही गोष्टी स्थिर दिसतील पण आतून बदल सुरू असतील. गुरु आणि शनी हे नक्षत्र बदलणार नाहीत पण त्यांचे पाद बदलतील. याचा अर्थ सूक्ष्म स्तरावर बदल होणार आहेत. सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध हे ग्रह मात्र बदल करतील. मंगळ 2 एप्रिलला कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत जाईल. हा बदल खूप महत्त्वाचा आहे कारण मंगळ आधी प्रतिगामी आणि अस्तावस्थेत होता. बुध 3 राशी बदलणार आहे आणि चंद्र संपूर्ण राशी चक्र फिरणार आहे. आता काही काळजी घेण्यासारख्या गोष्टी पाहूया. 1 ते 11 एप्रिल दरम्यान शनी अस्त असेल. या काळात संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 13 ते 27 एप्रिल दरम्यान कालसर्पयोग सक्रिय असेल. हा काळ थोडा संवेदनशील असू शकतो. 15 ते 17 एप्रिल हा काळ विशेषतः काळजी घेण्याचा आहे कारण या काळात मंगळ आणि शनी एकत्र प्रभाव टाकतील. या 3 दिवसात वाद, भांडण आणि आक्रमकता टाळावी. आता आपण राशीनुसार सविस्तर भविष्य पाहूया. मेष लग्नासाठी एप्रिल महिना हा उष्णता वाढवणारा महिना आहे. तुमचा लग्नेश मंगळ आता सुधारलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे तुम्हाला ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिना खूप चांगला असेल. कामामध्ये सुधारणा होईल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागणार नाही. या महिन्यात तुम्ही खूप सक्रिय राहाल, अनेक कामांमध्ये गुंतलेले असाल. लोक तुमच्या भोवती असतील आणि त्यांचे सल्लेही मिळतील. विशेष म्हणजे यावेळी लोकांचा हेतू तुमच्या फायद्यासाठी असेल. रिलेशनशिपच्या बाबतीत हा महिना खूप खास आहे. तुम्हाला एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते आणि त्या व्यक्तीसोबत तुमचे नाते अधिक जवळचे होऊ शकते. शिक्षणासाठी हा उत्तम काळ आहे. मेहनत घेतल्यास उत्तम यश मिळेल.
कामाच्या बाबतीत तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि परदेशी लोकांचा प्रभावही वाढेल. आरोग्याच्या बाबतीत खालच्या शरीराच्या भागांची काळजी घ्यावी. या महिन्यासाठी उपाय म्हणून हनुमान जयंतीला दिवा लावून हनुमान चालीसा म्हणावी. आता आपण पुढे प्रत्येक राशीचे सखोल आणि पूर्ण विश्लेषण करूया. लक्षात ठेवा, ही फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचा रोड मॅप आहे. वृषभ लग्न. वृषभ लग्नासाठी एप्रिल महिना हा अंतर्मुखता आणि बाह्य जग यामधील संतुलन साधण्याचा आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तुम्ही थोडेसे मागे पडत आहात, पण प्रत्यक्षात हा काळ तुमच्यासाठी रिसेट बटन असेल. जेव्हा शुक्र 12व्या भावात असतो तेव्हा खर्च वाढतो, पण त्याच वेळी आध्यात्मिक वाढ देखील होते. त्यामुळे तुम्ही पैशांचा विचार करूनच खर्च करा. या महिन्यात तुम्हाला एखाद्या गुरु किंवा मार्गदर्शकाकडून योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे अचानक मिळालेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या बाबतीत जर तुम्ही काही नवीन सुरू करायचं ठरवत असाल, विशेषतः घरातून काही काम, ऑनलाईन काम, फ्रीलान्सिंग, हा काळ अत्यंत योग्य आहे. मिथुन लग्न. डीप ॲक्टिव्हेशन फेज. मिथुन लग्नासाठी एप्रिल 2026 हा महिना अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. कारण तुमचा लग्नेश बुध हा आता प्रतिगामी आणि अस्तावस्थेतून बाहेर येत आहे आणि त्याच वेळी गुरु स्वतः लग्नात बसलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु लग्नात येतो तेव्हा व्यक्तीच्या विचारांमध्ये स्पष्टता, आत्मविश्वास आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला असे जाणवेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलतं आहे. तुम्ही लोकांशी बोलाल तेव्हा लोक तुमचं ऐकतील. तुमच्या शब्दांना वजन असेल. हे अचानक घडणार नाही, पण हळूहळू तुमची उपस्थिती वाढत जाईल. 11 एप्रिल ते 29 एप्रिल हा काळ विशेष लक्षात ठेवा. हा काळ तुमच्यासाठी राजयोग सारखा आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळेल आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल तर ग्रोथ दिसेल. शिक्षणाच्या बाबतीत हा काळ अत्यंत उत्तम आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. जे विषय आधी समजत नव्हते ते आता सहज समजतील. त्यामुळे हा काळ वाया घालवू नका. रिलेशनशिपमध्ये प्रपोजल येऊ शकतात, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. समोरची व्यक्ती चांगली असेल पण थोडी डॉमिनेटिंग असू शकते. त्यामुळे सुरुवातीपासून बाउंड्रीज सेट करा. तुमचा बिगेस्ट चॅलेंज असेल बॉस किंवा सिनियर सोबत मतभेद. पण हा काळ निर्णय घेण्याचा नाही, शांत राहा आणि परिस्थिती हाताळा. कर्क लग्न. भावनिक संतुलनाची परीक्षा. कर्क लग्नासाठी एप्रिल महिना हा बाहेरून शांत पण आतून खूप हालचाली करणारा आहे. तुमचा लग्नेश चंद्र 3ऱ्या भावात सुरुवात करतो आणि शनी 9व्या भावात आहे. हा 3-9 ॲक्सिस म्हणजेच विचार आणि श्रद्धा यांच्यातील संघर्ष. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही काही गोष्टी घट्ट पकडून ठेवत आहात, रिलेशनशिप, विचार किंवा एखादी अपेक्षा. पण ग्रह तुम्हाला सांगत आहे सोडून द्या, फ्लोमध्ये जा. कामाच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. लोक तुमचं कौतुक करतील. तुमची ओळख वाढेल, पण त्याच वेळी रिलेशनशिपमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. विशेषतः वर्क प्लेस अट्रॅक्शन. तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रिगिड राहू नका. जर तुम्ही हट्टीपणा केला तर तणाव वाढेल. तुमची डीपेस्ट डिझायर असेल कुटुंब आनंदी असावं, विशेषतः आई, पण काही कारणांमुळे तुम्हाला गिल्ट वाटू शकतं. 19 एप्रिल हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी देवीची पूजा केल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. सिंह लग्न. ओळख आणि शक्तीचा पुनर्जन्म. सिंह लग्नासाठी एप्रिल महिना हा अत्यंत शक्तिशाली आहे. कारण तुमचा लग्नेश सूर्य मेष राशीत उच्च स्थितीत जात आहे. जेव्हा सूर्य उच्च होतो तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण प्रचंड वाढतात. या महिन्यात तुम्ही लोकांमध्ये उठून दिसाल. लोक तुमचं ऐकतील, तुमच्या मतांना महत्त्व देतील. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही काय बोलता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचे शब्द लोकांवर थेट परिणाम करतील.
कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी मिळतील. इन्कम सोर्स वाढवण्याचा विचार कराल आणि त्यात यशही मिळेल. रिलेशनशिपमध्ये स्टॅबिलिटी येईल, पण हा काळ लग्नासाठी सर्वोत्तम नाही. तुम्ही आधी नातं समजून घ्या. तुमचा बिगेस्ट पेन एरिया असेल, मी पुन्हा पुन्हा का सुरू करतोय अशी भावना. पण प्रत्यक्षात तुम्ही रिस्टार्ट करत नाही, तुम्ही अपग्रेड होत आहात. तुमच्यासाठी उपाय: देवीची नियमित पूजा करा. कन्या लग्न, शो टाइम आणि निर्णयाची वेळ, सखोल विश्लेषण. कन्या लग्नासाठी एप्रिल महिना म्हणजे शो टाइम. तुमचा लग्नेश बुध हा राहूच्या प्रभावातून बाहेर येत आहे आणि आता तो स्पष्ट विचार करण्याच्या स्थितीत आहे. या महिन्यात तुम्ही लोकांना समजून घेण्यात खूप पुढे असाल. तुम्ही फ्लेक्झिबल राहाल आणि त्यामुळे तुमचे रिलेशनशिप सुधारतील. कामाच्या बाबतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. पब्लिक डीलिंग वाढेल आणि लोक तुमच्या कामाची दखल घेतील. जर तुम्ही जॉब बदलण्याचा किंवा नवीन काही सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा योग्य काळ आहे. रिस्क घेण्यास घाबरू नका. रिलेशनशिपमध्ये इंटेन्सिटी वाढेल, अट्रॅक्शन जास्त असेल आणि वर्कप्लेस रोमॅन्स होण्याची शक्यता आहे. पण इथे सावधगिरी बाळगा. तुमची डीपेस्ट डिझायर असेल आर्थिक स्थैर्य आणि वेल्थ वाढवणे. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः इंटिमेट हेल्थची काळजी घ्या. उपाय म्हणून रोजची प्रार्थना नियमित ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. ग्रह तुमचं भविष्य ठरवत नाहीत, पण ते तुम्हाला दिशा नक्की दाखवतात. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. हा व्हिडिओ सेव्ह करा, पुन्हा पुन्हा बघा, कमेंटमध्ये तुमची राशी लिहा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.